डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र घेऊन आला आहे परिमिती. मुलांनो, ही आहे सोनाली. सोनालीच्या शेतात एक माकड खूप दिवसापासून धुमाकूळ करत आहे. शेतातील मालाची नासधूस करत आहे. सोनालीला चिंता पडली की या माकडाचा बंदोबस्त करायचा कसा. जर असंच चाललं तर शेतातलं पिकाचं नुकसान हा माकड करत राहणार. मग तिला एक युक्ती सुचली की आपण शेताला कुंपण केलं तर या माकडाचं येणे कमी होऊन जाईल. मग ही आयडिया तिने आपल्या बाबांना सांगितली व बाबांना सोनालीचं सांगितलेलं पटलं व ठरल्याप्रमाणे कुंपणही केलं. चारी बाजूनी कुंपण झालं. शेताला लागलेल्या एकूण कुंपणाला लागलेली तार म्हणजेच या शेताची झाली परिमिती. तर आपण आता आकृत्यांची परिमिती कशी काढायची हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी परिमिती म्हणजे एखादी आकृती किंवा आकाराच्या कडांच्या लांबीची बेरीज होय. म्हणजेच मुलांनो, परिमिती म्हणजे कोणत्याही आकृतीच्या बाजूंच्या लांबीची केलेली एकूण बेरीज म्हणजेच परिमिती होय. आपण आता भौमितिक आकृत्यांची माहिती पाहूया. ज्याच्या चारी बाजू सारख्या असतात ती आकृती असते चौरस. त्रिकोण, ज्या आकृतीला 3 बाजू असतात, 3 कोन असतात, ती असते त्रिकोण. आयत, समोरासमोरील 2 बाजू ज्याच्या सारख्या असतात ती आकृती असते आयताची. तर परिमिती कशी काढायची हे आपल्याला आता शिकायचंय. चला तर मग आपण परिमिती काढूया. परिमिती काढताना दिलेल्या आकृतींच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज करणे. म्हणजेच दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची आपल्याला बेरीज करायची असते. जसे त्रिकोणाला 3 बाजू तर त्या तिन्ही बाजूच्या एकत्रित लांबी मोजणे म्हणजेच त्या तिन्ही बाजूची लांबीची बेरीज करणे. आता ही आहे आयताची आकृती, ज्याच्या 2 बाजू समोरासमोर बाजू सारख्या आहेत. 2 लांब बाजू आहेत तर 2 लहान बाजू आहेत. आपण आता या बाजूंची बेरीज करूया. अब बाजू अब आहे 6, बाजू कड 6, बाजू अक 4 आणि बाजू पड पण 4. अशी चारी बाजूंची बेरीज झाली 20 सेंटीमीटर. म्हणजेच आयताची परिमिती आहे 20 सेंटीमीटर. ही आकृती आहे त्रिकोणाची. त्रिकोणाला 3 बाजू आहेत, बाजू अक, बाजू बक आणि बाजू अब. अनुक्रमे 6 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर अशी तिन्ही बाजूंच्या लांबी आहे. आता बाजू अब 4 सेंटीमीटर, बाजू अक 6 सेंटीमीटर आणि बाजू बक 5 सेंटीमीटर अशी तिन्ही बाजूंची बेरीज आपण केल्यास ती येते 15. मग याचाच अर्थ या त्रिकोणाची परिमिती आहे 15. आता आपण पाहूया चौरस. चारी बाजू ज्याच्या समान लांबीच्या असतात ती असते चौरसाची आकृती. याच्या चारही बाजू 4 सेंटीमीटरच्या आहे, 4 सेंटीमीटर लांबीच्या आहे. तर बाजू आपण पाहूया. 4 बाजूमध्ये
बाजू अब, बाजू बड, बाजू कड आणि बाजू अक. बाजू अब 4, बाजू बड 4, बाजू कड 4 आणि बाजू अक 4 सेंटीमीटर. अशा चारही बाजूंची बेरीज येते 16 सेंटीमीटर. म्हणजेच या चौरसाची परिमिती आली आहे 16 सेंटीमीटर. म्हणजेच आपण चारही बाजूच्या लांबीची केली बेरीज. तर मुलांनो, असेच व्हिडिओ पहा आणि आपल्या डिजिटल चॅनल